गाईस आता आम्ही आलोय रिसॉर्ट मध्ये. त्याचं कन्फ्युजन झालंय, रिसॉर्ट म्हणायचं का रिसॉर्ट म्हणायचं. आणि आता आम्ही आलोय हिचं शूट आहे या रिसॉर्ट नॉट रिसॉर्ट. रिसॉर्ट बघा आमचं विला टाईप आहे. लगेच चाललंय गाईज आमचं. ही आमची रूम आहे आणि पप्पांची तिकडे, पप्पांची पलीकडे ह्याच्या. तर पप्पा मी फ्रुट्स खात बसले आणि रूम मध्ये आम्हाला हे खाऊ भेटलाय खायला. आणि रूमचा तमाशा बघा आम्ही 2 मिनिटात आता चेंज करून आम्ही जाणार आहे त्यामुळे. आणि आम्ही आता फ्रुट्स खातोय. कुठे दे इधर देखो मेरे मम्मी पापा. गाइस ये देखो मेरा मॅजिक बॉक्स. हे बघा माझे हत्यार माझ्यासोबत असतात. स्पून, हा पण स्ट्रॉ, सगळं, जेणेकरून बाहेर कुठं गेल्यावर दुसऱ्यांच्या उष्ट्या पूर्ण खायला नाही लागत. आणि गाईस हा आहे माझा फर्स्ट आउटफिट जो की मी मम्मी पप्पांना दाखवलाय आणि त्यांना दोघांना देखील आवडलाय, मला देखील खूप आवडलाय. पण ह्याच्यामध्ये थोडी मी जास्त हेल्दी देते ह्या दिसतीये ह्या घेरमुळे. सो कसा वाटला सांगा तरी. मग मी मम्मी सोबत छान छान व्हिडिओज फोटोज क्लिक केले. त्याच्यानंतर आमच्या तिघांचे सुद्धा फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि मम्मी पप्पांचे सुद्धा व्हिडिओज काढले मी. गाईज हे बघा इथं किती फनी मुवमेंट चालू आहे बघा. हे बघा इथं व्हिडिओ शूट चालू आहे. हे तर करून दाखवते आणि ह्यांना असं ऍक्ट करायचंय. पण 15 मिनिटं झालं ते होईना. ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला होता ते खूप सुंदर होतं आणि तिथून सगळे पॉइंट्स अगदी जवळ होते 5 मिनिटांच्या अंतरावर. आणि ट्रिप असो किंवा काहीही मुलींचं आउटफिट्स मेकअप हे कंपल्सरी असतं जिकडे तिकडे. मग मस्तपैकी आम्ही दुसऱ्या आउटफिटमध्ये चेंज केलं. ह्या दोघी इतक्या उशीर झालं रेडी होत आहेत ना, पटकन आवरणच झालेत. ही तर बघा बारक टाइम लागता है टाइम. बारक नाही सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा आहे. ही या 19 वर्षाची आणि मी 18 वर्षाची. ही 18 वर्षाची आहे, मी 19 वर्षाची आहे. ही 25 वर्षाची. 25 दीदी आहे दीदी. तरी पण बघा हिनं सांगितलं पाहिजे होतं आम्हाला लवकर आवरा पोरीनं फिरायला जायचं, पण हीच उशीर करायला लागला. बाय द वे मला बघा काहीच मम्मी पप्पा रेडी आहेत जाण्यासाठी. मी शूज घालू का काय? हीच असू माझी मम्मी बघा गाईज किती क्यूट दिसत्या. तर आम्ही नेक्स्ट लोकेशन मध्ये जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही आता तयार झालो आहोत आणि आता आपण जाणार आहोत खादडायला मॅप्रो गार्डन मध्ये. येस मॅप्रो गार्डन मध्ये जाणार आहोत. तर मी तिथं पहिल्यांदा निघाल्या, ही मला घेऊन चालल्या. तर हिच्यामुळे सगळं शक्य झालंय. असला मोबाईल कवर आण माझा बघ की बेडवर आहे. आधी बघितलंस तू? हो. तर आज मस्त एन्जॉय करूया. शुभांगीला फर्स्ट टाइम नेतोय आम्ही आणि शुभांगीला कसं वाटतंय ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे सगळं शक्य झालं माहिती का. तर मी लई खुश आहे. मला माहित नव्हतं, मला गाडीत पण माहित नव्हतं मॅप्रो गार्डन काय. मी गपचूप सर्च केलं युट्यूबला मॅप्रो गार्डन, तेव्हा मला कळलं की हा खायचं आहे, खादडायचं आहे. तिला खायला आवडतं. येस मला लई खायला आवडतं आणि हिला पण खायला आवडतं. तर चला आपण भेटूया. फुल बँड बाजा वाजणार. चला आपण भेटू. तर काका काकू पुढे गेलेले आहेत. हे आहेत काका काकू म्हणजेच गौरीचे मम्मी पप्पा. अँड गाय दिस इज मी मस्त रेडी झाली छान असं. फोटो काढायला आपण 1-2. तिकडे काय काय गेम्स सुद्धा आहेत. सो हे बघा गॉगल कसे लावलेत. आणि आमचा जो विला आहे रिसॉर्ट आहे ते खूपच भारी आहे. इकडे स्विमिंग पूल पण आहे. आल्यावरती आम्ही मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये मजा करतो. आणि कशी दिसते सांगा कमेंट बॉक्स. मस्तपैकी पोरी नटापट्टा करून खात मम्मी बघा आमची. मामा मेट्रो गार्डन आपलं सांग का मेट्रो. मॅप्रो हा मॅप्रो ही बघ चीज फॅक्टरी आहे ही. हा इथं पिझ्झा वगैरे मिळतो. होय. फ्री मध्ये का? नाही पैसे द्यायचे सगळं फ्री मध्ये काय. मॅप्रोला
एक ग्लास टेस्टिंगला थोडक्यात. आणि जर ते आवडलं तर आपण ते बाय करायचं. बाय करायचं ओके. परचेस करायचं पण म्हणू शकतो. आणि जर ते नाही केलं तर मॅप्रोवाले आपल्याला BYE बाय करणार. नाहीत करत. पोहोचलोय मॅप्रो गार्डन मध्ये आणि इकडे बघा मम्मी पप्पा आहेत समोर आणि इकडे मी आणि इकडे ही केतकी आणि इकडे ही पोरगी. आम्ही टेस्ट करायला गेलो तर त्या तोंडा 12 वाजता मग आम्ही दुसरं घेतलंच नाही टेस्टिंगला, एकच केलं ना. आता इथून पुढे सगळं आम्ही ट्राय तर करतोय पण काही घेतोय का नाही ते सुद्धा बघायला पूर्ण ब्लॉग बघा. ऐक बाय 2 गेट 1 फ्री आहे. बाय 2 गेट 1 फ्री. काय आपण दोघे असतो ना तिथं लिहिलंय बघितलं. बाय 2 गेट 1 फ्री. तसंच बाय 2 गेट 1 फ्री. चांगलं वाटतंय तुम्हाला? हो छान लागते. लागतंय ना वाटतंय. ही पोरगी इडी झाल्या इडी. कॅमेरा सोडतच नाही हातात कंटिन्यू. आणि तुम्हाला सांगा सकाळी एकदा कॅमेराच्या नावावर पडल्या सकाळी कॅमेराच्या नावावर नाही पडल्या का सांग. गायज मॅप्रो गार्डन मध्ये सगळं फूड जे काही इथं तुम्हाला दिसतंय अख्ख्या मॅप्रो गार्डन मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला फ्री मध्ये टेस्ट करायला मिळते. सो लेट्स गो. आम्ही भरपूर काय काय खाल्लंय आता अजून. काय हे सगळं हो हो केक साठी नाही बाळा, हे ज्यूसच्या बॉटल्स आहेत. केक साठी वापरतात ते सिरप वेगळं असतं. सांगू आमची शॉपिंग कमी व्हिडिओ जास्त चाललेत ह्यांचे. ए मी जास्त घेता कसा सगळ्यात जास्त या छोट्या भीमचे चालले उर्फ छोट्या जादू. तेच काय आईस्क्रीम्स आहे मे बी. हे बटरस्कॉच फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर, ब्ला ब्ला. टोमॅटो केचप पण आहे. आणि हे आहे पेरूचं फ्रुबा. तर हे मी व्हिडिओजमध्ये रील्समध्ये खूप बघितलं होतं त्यामुळे हे मला खायचंच होतं आणि खरंच खूप जास्त टेस्टी होतं ते. अँड धिस इज पानवाला चॉकलेट. त्याच्या आतमध्ये पूर्ण पानाची फिलिंग होती जे की खूपच जास्त टेस्टी लागत होतं. आम्ही हे घेतलंय आणि हे कुरकुरे मला खूप जास्त आवडतं त्यामुळे मी हे पण घेतलंय. आणि सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये टेस्ट करून झाल्यानंतर आम्ही 3,500-4 हजाराचं खरेदी सुद्धा केली. वरती पाऊस पडतोय आणि आमची इथं शॉपिंग चालू आहे. पण ते हसते त्याच किती हे दे. गायज हे दीदी क्यूट आहे खूप. हिच्याकडे आल्यावर घ्या तुम्ही. ही आगाव आहे बघा. स्टाईल मध्ये थांबला तिथं म्हणत्या हे पण द्या. कशी रिॲक्शन देते बघ. आज भारी आहे. थँक्यू. गाईज आम्ही डबल टेस्टिंगला आलेलो आणि आम्हाला तिथं ज्यूस खूप आवडला त्यामुळे आम्ही हे पण घेतलं आता चारी फ्लेवर्स. हो ही पोरगी प्रत्येक व्हिडिओत माझ्या मागे येत्या आणि माझा व्हिडिओ खराब करत्या. फ्रेंड सोबत तर सगळेच फिरतात. मम्मी पप्पांना फिरायला घेऊन या. आणि फ्रेंड्सला पण. मी फक्त मम्मी पप्पा नाही फ्रेंड्सला पण घेऊन आले आणि आमच्या शॉप मेंबर्सला सुद्धा घेऊन आली. त्याच्यातून तुम्हाला 3 डग टिक करायचे. त्याच्या खाली नंबर आहे. त्याचे ऍडिशनल करून जे टोटल येणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला ह्याच्यातलं प्राइस भेटणार आहे. 3 to 5 आलं तर स्मॉल भेटणार आहे. 6 to 9 आलं तर लार्ज भेटणार आहे. म्हणजे हे जे काय टॉयज आहेत त्यातले. ओके प्राइस 395 चा गेम. ओके. आणि गेम कितीची आहे ही? 395. ओके म्हणजे लकचा विषय आहे. जर हे भेटलं तर मग ओके ओके. पण 100% काय ना काहीतरी भेटणार. हा पण छोटं भेटलं तर जास्त ते होईल. मोठं भेटलं तर छान. तुमच्या लकवर आहे मॅम ते. आणि काय तिथं फोटोज काढायला प्रत्येक ठिकाणी स्ट्रॉबेरीज वगैरे आहेत. सो मम्मी पप्पांचा फोटो काढते मी. इकडे माझी मम्मा बसली. तुम्हाला खायला सारखं मी घेते लगेच घेऊन येते. टेस्टिंगला दिला टेस्टिंगला. कुठ पोर घ्या गायजले. तिचा पण ब्लॉग बघा.
आम्ही फक्त एक पिझ्झा, एक सँडविच आणि 3 आईस्क्रीम घेतले होते, तर त्याचं बिल हे झालं होतं. त्यानंतर मग आम्ही जाऊन परत अजून एक आईस्क्रीम ॲड केलं होतं, ते याच्यामध्ये बिल काउंट नाही केलं, त्याचं आम्ही कॅश पेमेंट केलं होतं. टोटल 2800 समथिंग अराउंड आमचं बिल झालं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त या 3 गोष्टी होत्या. थोडक्यात 3000 रुपयांमध्ये फक्त 3 गोष्टी आम्ही टेस्ट केल्या. अँड यू नो व्हॉट, की आम्हाला ते पण संपत नव्हतं. जर तुम्ही इथे येत असाल आणि हे आईस्क्रीम घेत असाल तर दोघांमध्ये एक घ्या, सिंगल पर्सननी अजिबात घेऊ नका, कारण हे संपतच नाही. आणि जर तुम्ही पिझ्झा, सँडविच कोणतीही गोष्ट घेत असाल तर एक एक करून घ्या, जेवढं लागते तेवढंच खा आणि नंतर अजून एक्स्ट्रा घेऊ शकता, पण एकदम एक सोबत जास्त घेऊ नका, कारण ते संपत नाही. आम्ही 5 जण होतो तरी देखील आम्हाला संपलेलं नाहीये. मम्मी पप्पा ऑलरेडी शेअरिंग मध्ये खात होते. अर्धा निम्म तर आम्ही पार्सल घेऊन गेलो, कारण आम्हाला संपलंच नाही आणि दिवसभर आम्ही प्रॉपर जेवण केलंच नव्हतं. वरचंच काहीतरी थोडं थोडं शेअरिंग मध्ये खाल्लं होतं, तरी देखील आम्हाला हे संपलं. गाय संपना झालंय, पोट गच्च झालंय, पण लय उरलंय आमचं खायला. काय करू समजत नाही. माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. खा अजून पिझ्झा, खा अजून सँडविच. आईस्क्रीम तर अर्ध्याला जास्त राहिले. मी निम्मा अर्धीवरची क्रीम काढून मम्मीच्या ह्याच्यात टाकली. खायला या सरत नाही अजिबात. गाय आम्हाला संपना झालंय. आम्ही खूप कमी घेतलं एवढ्या सगळ्या लोकांच्या, तरी पण संपना झालं. नाही संपवलं. पार्सल घ्यायला हवं का माझं काय? गाईज आम्ही पार्सल घेतलं इकडं. आम्हाला संपलं नाही म्हणून पार्सल घेतलं आणि पोट एकदम फुल झालंय. आता निघालोय आम्ही रूमवर. आणि गाईज हा विला आम्ही घेतलेला आहे. इकडे बघा नाईटचा व्ह्यू विलाचा कसा दिसतो. इकडे पण रूम्स आहेत वरती, पण आम्ही इकडच्या घेतल्या रूम्स. साईडला हे छान वाटतं आणि इथून ना स्विमिंग पूल पण इकडे जवळ आहे, सो आम्हाला कधी पण लगेच खेळायला वगैरे मिळेल, त्यामुळे आम्ही घेतलेले आहेत. ओके, सो आजसाठी एवढंच. रूम टूअर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूयात, त्यामुळं पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.